मिक्सरच्या भांड्यामध्ये छोले आणि बटाटा ही कोणती बरं रेसिपी? ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावाच लागेल. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छोले घेतलेले आहेत. तर छोले आपल्याला 7 ते 8 तासांसाठी भिजवून घ्यायचे आहे. छोले भिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काढल्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला छोले घालायचे आहेत. आज आपण एकदम नवीन पद्धतीने छोलेची रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर छोले कुकरमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा बटाटा घालायचा आहे. तुम्ही मोठा बटाटा घ्या किंवा छोटे बटाटे घेतले तर या ठिकाणी 2 घेतले तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला बटाटा चिरून घालायचा आहे. इथे पाहू शकता मी 2 फोडी बटाट्याच्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे. 2 कप पाण्यामध्ये छोले अगदी व्यवस्थित शिजतात. पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला दालचिनी घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा या ठिकाणी आपल्याला हळद घालायची आहे. हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला ह्याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर चला कुकरच्या मी 5 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत आपण या ठिकाणी दुसरी तयारी करूया. तर इथे पाहू शकता मी 4 कांदे घेतलेले आहे आणि एक छान असा लालबुंद टोमॅटो घेतलेला आहे. तर आपल्याला कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणताल की कांदा चिरताना सुद्धा दाखवलेला आहे, आम्हाला काही कांदा चिरता येत नाही का? पण काही जणी मैत्रिणी विचारतात की ताई किती कांदा वापरला ते तुम्ही दाखवलं नाही. त्यामुळं म्हटलं की चला व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवावा. तर इथे मी छोटे 4 कांदे घेतलेले आहेत. तर तुम्ही मोठे 2 कांदे घेतले तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे. कांदा चिरून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक चिरायचं नाही आहे का तर ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे मी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये टोमॅटो चिरून घेतलेला आहे. टोमॅटो चिरून झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोच्या फोडी घालायच्यात आणि बारीक आपल्याला टोमॅटो वाटून घ्यायचा आहे. इथे मी मिक्सरमधनं बारीक टोमॅटो वाटून घेते. तोपर्यंत एका साईडला 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि छोलेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. त्यानंतर इथे मी अर्धा बटाटा आणि आपल्याला त्यामध्ये छोले घ्यायचे आहेत का तर ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर जो अर्धा बटाटा होता ना त्याच्या आपल्याला छोलेमध्येच फोडी करून घ्यायच्या आहेत. आज आपण छोले आणि बटाटा अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही कधी केली असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा. तर इथे टोमॅटो प्युरी केलेली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोले आणि बटाटा घालायचा आहे. त्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घातलं होतं त्यामुळे लगेच हा छोले आणि बटाटा थंड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे मी बारीक छोले आणि बटाटा वाटून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि छान असा तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर इथे मी तेलावर कांदा छान असा परतून घेते. तुम्ही जर एकदा ही छोलेची भाजी केली ना तर नेहमी याच पद्धतीने कराल एवढी 100% गॅरंटी मी देते. तर कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तीसुद्धा कांद्यावरती छान अशी भाजून घ्यायची आहे. कोणतंही वाटण न करता आपण आज छोले मसाला बनवणार आहोत. अगदी चमचमीत चटपटीत हा छोले मसाला तयार होतो. आलं लसूण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आणि तीसुद्धा कांद्यावरती छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान असं तेल सुटेपर्यंत मी टोमॅटो परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला छोले आणि बटाटा आपण मिक्सरमधनं वाटून घेतला होता तर आपल्याला ते कांद्यावरती आणि टोमॅटोवरती घालायचं आहे आणि ते सुद्धा छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने ही छोले मसाल्याची भाजी केली ना तर नको म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. नेहमी ती छोलेची भाजी बनवताय का तर एकदा या पद्धतीने बनवूनच पहा. अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला छोले मसाला दाखवलेला आहे. तर त्यावरती आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर या ठिकाणी मी 2 चमचे छोले मसाला घातलेला आहे.
तुम्ही या ठिकाणी छोले मसाला नाही घातला तरी चालणार, कोणताही आपला साठवणीतला मसाला घातला तरी चालणार आहे। त्यानंतर आपल्याला 2 छोटे चमचे मिरची पावडर घालायची आहे। रंगासाठी आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। 1 चमचा धना पावडर घालायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। सगळे मसाले घातले की तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। तुम्हाला जी मी रेसिपी सांगते ती समजते ना? तुम्हाला जर काही वाटत असेल तर मला लगेच कमेंट करून हक्काने सांगा। तर इथे पाहू शकता मी छान असे मसाले सगळे परतून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण छोले आणि बटाटा कुकरमधनं शिजवून घेतला होता, तर आपल्याला छोले घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे। आपण छोले शिजताना पाणी घातलं होतं तेच पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे। पाणी घातलं की परत एकदा या ठिकाणी मी मिक्स करून घेते आणि आपल्याला या ठिकाणी गरजेनुसार पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे म्हणजे भाजीला छान अशी चव येते। तर इथे मी परत पाणी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इथे पाहू शकता आपण कोणतंही वाटण केलं नव्हतं खोबऱ्याचं किंवा कांद्याचं, आपण यामध्ये छोले आणि बटाटाच वाटून घातलेला आहे। त्यामुळे ही भाजी अगदी टेस्टी तयार होते। तर इथे पाहू शकता मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण छोले आणि बटाटा शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे थोडीशी चव घेऊन त्यानुसार तुम्ही या ठिकाणी मीठ घालू शकता। त्यानंतर आपल्याला भाजी ही उकळून घ्यायची आहे। भाजीची चव अजून वाढवावी म्हणून छान असं आपण इथे तडका देणार आहोत। तर इथे मी तडका पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे। इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या होत्या। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत लाल, आणि तेलावरती छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर चला आपला तडका तयार झालेला आहे आणि एका साईडला भाजीसुद्धा छान अगदी व्यवस्थित उकळलेली आहे। तर त्यावरती आपल्याला लसणाचा तडका द्यायचा आहे। ही छोले मसाला तुम्ही केला ना तर तडका द्यायला अजिबात सुद्धा विसरू नका। तर तडका दिल्याने ही भाजीला मस्त अशी चव येते। तडका दिल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता छान अशी भाजी उकळलेली आहे आणि भाजीचा रंगसुद्धा बदललेला आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण जो लसणाचा तडका दिला आहे ना, त्यामुळे ही भाजी खायला अगदी टेस्टी लागते। तर भाजी उकळली की त्यावरती आपल्याला भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त आपला छोले मसाला तयार झालेला आहे। छोले मसाला तयार झालेला आहे, त्याबरोबर रोटी नको का? म्हणजे घरातले सुद्धा अगदी आवडीने खातील। तर चला मी तुम्हाला झटपट अशी रोटीची सुद्धा रेसिपी दाखवणार आहे। तर इथे पहा मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे रवा घालायचा आहे। रवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घातला तरी या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे आणि छान असे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे। त्यामुळे त्यामधला रवा अगदी छान व्यवस्थित भिजला जाईल। तर इथे पाहू शकता 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर इथे मी परत ते पीठ घेतलेलं आहे आणि पळपटावरती आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे। एकसारखं पीठ केल्यानंतर त्यामधला आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी आपल्याला रोटी लाटून घ्यायची आहे। या ठिकाणी मी खूप जास्त मोठा नाही घेतलेला, अगदी छोटाच गोळा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यावरती पीठ घालायचं आहे आणि रोटी लाटून घ्यायची आहे। या ठिकाणी मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, का तर तुम्हाला पुढे सांगतेच। तर आपल्याला खूप जास्त जाड नाही रोटी लाटायची, पातळच रोटी लाटून घ्यायची आहे। तर इथे मी रोटी लाटून घेते। गव्हाचं पीठ वापरल्यामुळे आपल्याला रोटी थंड झाली तरी की आत खूप जास्त वातड होत नाही, अगदी लगेच ही रोटी तुटल्या जाते। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला गव्हाचा वापर करायचा आहे। तर इथे पाहू शकता रोटी छान अशी मी लाटून घेतलेली आहे।
रोटी लाटून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही। तर एका साईडला इथे मी रोटीला पाणी लावून घेतलेलं आहे। रोटीला पाणी लावल्यानंतर इथे मी एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे। ज्या साईडने आपण रोटीला पाणी लावलं होतं ती साईड आपल्याला तव्यावरती करायची आहे आणि एक साईड 2 मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता छान अशी एक साईड भाजल्यानंतर आपल्याला तवा खाली उतरून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर अशा पद्धतीने जाळी असेल ना तर त्यावरती तुम्ही रोटी भाजून घेऊ शकता। आहे की नाही, मी तुम्हाला आज अगदी झटपट रोटीची सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे। तर इथे पाहू शकता रोटी छान अशी भाजलेली आहे। गॅस छोटा असल्यामुळे मध्येच खूप रोटी भाजल्या गेलेली आहे। तर त्यावरती आपल्याला बटर घालायचं आहे आणि गरमागरम आपली ही रोटी तयार झालेली आहे, पाहू शकता। तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या रोट्या तयार करून घेते। तर आपला रोट्या आणि छोले मसाला तयार झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रोटीसुद्धा अगदी छान दिसते। आपण चपातीचं पीठ लावल्यामुळे रोटीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। तर एकदा माझ्या पद्धतीने रोटी करूनच पहा। तर गरमागरम रोटी, गरमागरम हा छोले मसाला आपला तयार झालेला आहे। तर इथे पाहू शकता मी ताट वाढून घेतलेलं आहे। ताटामध्ये काकडी, कांदा, टोमॅटो, लिंबू, रोटी आणि छोले मसाला घेतलेला आहे। तर डिशमध्ये छोले मसाला घेतल्यानंतर त्यावरती मस्त असं लिंबू पिळायचं आहे आणि गरमागरम आपला छोले मसाला तयार झालेला आहे। छोले मसाला पाहूनच तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे। तुमच्यासुद्धा सुटलंय ना? तर एकदा हा छोले मसाला करूनच पहा। केल्यानंतर मला कमेंट करा की तुमची ही रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका। तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।